व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम। सहज मी आंधळा गा निज निराकार पंथी। तिसरं प्रवचन मोठा असा अभंग आहे। योगपर प्रक्रियात्मक आहे, ज्ञानात्मक आहे, सगळं काय आहे त्याच्यामध्ये। सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती निवृत्ती झाली जन न दिसे तेथे। योगचित्तवृत्ती निरोधा या सूत्राला अगदी धरून आहे। वृत्ती निवृत्ती झाली जन न दिसे तेथे, म्हणजे माणसं दिसत नाही त्याचा अर्थ त्यांच्या ठिकाणी चैतन्य तत्व आहे याची जाणीव जास्ती होते। माणसंच दिसत नाहीत असं नाही होत। त्या व्यक्ती म्हणजे चैतन्याची एक अभिव्यक्ती। अशा प्रकारची चित्ताची ठेवण होऊन गेलेली आहे। जे जे भेटेल भूत ते ते मानीचे भगवंत आपल्यासाठी सांगितले। हा भक्तियोग निश्चित जाण माझा। प्रयत्न करणं अवघड आहे तसं, कुणी भेटलं तरी भगवंत आहे असं म्हणणं। विशेषतः आपल्या विरोधातली व्यक्ती असेल तर मुळीच भगवंत म्हणता येत नाही। पण संतांच्या बाबतीत जाणीचे भगवंत अशी स्थिती झालेली असते। मानीचे हा साधकाचा भाग आहे, त्याला सांगितलं। आणि जाणीचे या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारित। त्या जी व्यक्ती भेटते ती व्यक्ती म्हणजे देवच आहे असं मानत बसण्याची त्यांना गरज नसते। जाणलेलं आहे की सगळीकडे चैतन्य आहे। आत्मचैतन्यावरून विश्वचैतन्य जाणणे हा एकंदर संतांची आंतरिक स्थिती असते। त्याचं एकंदर साध्यंत वर्णन या अभंगामध्ये आलेलं आहे की सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे। झालंय आपलं सगळं, प्रत्येक पदावरचं विवरण झालेलं आहे। वृत्ती हे निवृत्ती झाली जन्म दिसे तेथे। मी माझे हारपले, स्वामींचा आवडता अभंग पण होता हा। मी माझे हारपले ठाई जेतीच्या तेथे, अदृश्यचे झाले काही दृश्य जे होते। ह्या योगस्थितीच्या बाबतीमध्ये जे सांगायचं ते सांगून झालं। आणि मग ती जी स्थिती प्राप्त झाली की दृश्य म्हणजे कोणत्याही प्रकारच्या संवेदना त्यातनं निर्माण होणारं ज्ञान म्हणजे दृश्य। आता ध्यानस्थितीमध्ये आहे, सगळ्या संवेदना शांत आहेत। ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या एका अभंगामध्ये म्हटलं की सगळ्या वाती शांत झाल्या। संवेदनांच्या लक्ष द्यावं असं वाटत नाही, अशी चित्ताची आंतरिक स्थिती निर्माण झाली। खोल आहे, खूप खोल आहे। साधारण झाली तरी देखील आपल्याला समजतं, पण एक खूपच खोल आहे की बाहेर जे आवाज असतील किंवा काही असेल त्याने चित्त विचलित होत नाही। त्यासाठी अभ्यास आहे।
वर्षानुवर्ष सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवित दृढभूमी. अशा प्रकाराने दृढभूमीला म्हणजे दृढतेला प्राप्त झालेला असा अभ्यास आहे. चित्त स्थिर झालेलं आहे, पाहिजे त्या ठिकाणी शांत स्थिर असं त्याच्यावरती अवधान केंद्रित करणं हे करता येत आहे मंत्रावरती. आणि त्याच्यापेक्षा जास्तीत सूक्ष्म म्हणजे सेल्फवरती, स्ववरती. बाहेर अवधान केंद्रित करणं त्या मानाने सोपं आहे, पण स्ववरती केंद्रित करणं हे तितकंसं सोपं नाही आहे. पण तेच तर करायला पाहिजे, कारण की स्वसंवेद्या आत्मरूपा. अस्तित्वाची जाणीव म्हणजे संवित आणि स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे स्वसंवेद. पहिल्या ओळीत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगून टाकलं, स्वसंवेद्या आत्मरूप. स्पष्ट करणे ती जाणीव. त्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात दृश्याचं भान गेलेलं आहे. संवेदनात्मक काहीही त्याला चित्त रिस्पॉन्स देत नाही. पहिल्यांदा अभ्यास करताना वेळच निवडायला लागते अशी की ज्या वेळेला काही मध्ये येणार नाही. सकाळी 8ला ध्यानाला बसलं आणि त्याच्यानंतर कोणीतरी उठलं घरातलं की मनामध्ये त्याच्या पावलाचा आवाजानं उठले का मनामध्ये कुठलं ध्यान लागणार. त्यांच्या पावलांच्या बरोबर ते सगळीकडे फिरत राहतं. म्हणून शांत वेळ निवडायला लागते. आपण शांत असायला लागतं. मुख्य म्हणजे स्ववरती अवधान केंद्रित करायचं तितकं सोपं नाही आहे. एखाद्या मंत्रावरती एखाद्या प्रतिमेवरती अवधान केंद्र त्या मानाने तसं अवधान केंद्रित करणं सोपं आहे. पण स्ववरती अवधान केंद्रित झटकन ते विचारावर जातं, झटकन ते वृत्तींवर जातं. सेल्फवरती समजत असून देखील म्हणून अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. मनाच्या वृत्ती कशाने जातील? अभ्यास वैराग्य. कितीही केलं तरी देखील ते इतकं चंचल आहे. मन चपय चपय किती चपळ आहे ते सांगा. बहिणाबाई तर सगळं त्यांचं तर काव्यच अप्रतिम आहे. मन केवड केवड जसा खाकसाचा दाणा, खसखसीचा दाणा. मन एवढ एवढ आभायात मावन. कुठली वृत्ती कुठल्या वेळेला निर्माण होईल सांगता येत नाही. नको ती व्यक्तीच आठवली, राग. भलत्या वेळेला या कशाला आल्या ध्यानामध्ये? सासूबाई. मन जहरी जहरी याचं न्यार रे तंतर. अरे इंचू साप बरा त्याला उतारे मंतर. देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं? कुठं जागेपणी तुला असं सपन पडलं? असं असं मन तयार करावं असं तुला स्वप्न पडलं? देवाला स्वप्न पडलं तर ते झोपेत पडणार नाही, कारण की देव झोपणं ही कल्पनाच नाही. तो झोपला की आपण सगळे झोपलो. म्हणून जागेपणी तुला असं स्वप्न पडलं की असं असं मन असावं म्हणून. असं कसं काय तुझ्या डोक्यात आलं की अशा रीतीने मन तयार करावं? पण कुठल्या वेळा कुठली वृत्ती निर्माण होईल सांगता येत नाही. पण शांत करण्याची एक प्रक्रिया आहे की आपण पहिल्यांदा शांत बसलं पाहिजे, स्थिर बसलं पाहिजे. स्थिर सुखम आसनम इथपासून योग प्रक्रिया सुरू होते. शांत बसणे, मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करणे, मंत्र चालवणे, श्वासावरती लक्ष ठेवणे. असं करता 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 बऱ्याच पॅरामीटर्सनी ते कुठंतरी थोडं कंट्रोलमध्ये यायला लागतं.
येईलच असं नाही तरी देखील, परंतु थोडंसं कंट्रोल. खूप सपोर्ट मिळतो. ती जी प्रयत्नशील व्यक्ती असते तिला भरपूर सपोर्ट मिळतो, त्यात काही शंका नाही. आतूनही मिळतो, बाहेरूनही मिळतो. तर अशी निवृत्ती झालेली आहे वृत्तींची, अशी स्थिती. त्या स्थितीमध्ये सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे. झिरो स्टेट ऑफ माइंड ही अल्टिमेट गोष्ट नाही आहे. वृत्ती नाहीत म्हणजे संपलं असं नाही. योगचित्त वृत्ती निरोध हा असं सूत्र सांगितल्यानंतर लगेच तदा द्रष्टु स्वरूपे वस्थानम. त्यावेळेला द्रष्टा स्वरूपाच्या अवस्थेमध्ये असतो. स्वरूपाची अवस्था ही महत्त्वाची आणि त्याची आवश्यकता आहे की वृत्तीशून्यत्व. पण वृत्तीशून्यत्व ही अल्टिमेट गोष्ट नाही. म्हणून सुखे मी निजलोगा शून्य सारोनी तेथे. शून्य नाही तर झिरो स्टेटमध्ये कसं असतं की झिरो स्टेट ऑफ माइंड म्हणजे मनावरती वृत्ती नाहीच अशी स्थिती असल्यानंतर कम्फर्टेबल वाटतं. मनावरती वृत्ती नाहीत अशी स्थिती असली की एकदम शांत कम्फर्टेबल असं वाटतं. त्याच्यातच रमावं असं वाटतं की काही नाही. जमलं आपल्याला, इथपर्यंत जमलेलं आहे. ह्याच्या पुढची गोष्ट जास्त अवघड आहे, ती म्हणजे स्वची जाणीव पकडणे. निजलो याचा अर्थ तमगुणात्मक झोप नाही आहे. वृत्तींच्या दृष्टीने, संसाराच्या दृष्टीने मी निजलो आहे. सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे. त्रिकूट शिखरी हे शिखर. दान मिळे आई ते. आपोआप होतं ते. एकदा का लक्ष तिकडे केंद्रित करायची सवय लागली की बरोबर पाहिजे त्या पॉइंटला ठरवायची गरज नाही की कुठल्या पॉइंटला. आपोआप आतून समजून जात, आतून समजून जात कुठं लक्ष केंद्रित. साधारण ठरवलेलं असतं बाह्यतः हा, परंतु आपण प्रत्यक्ष करायला लागलो की आपल्याला स्वतःलाच आतून कळून जातं. सुखे मी निजलोगा शून्य सारोनी तेथे त्रिकूट शिखरी दान मिळे आई ते. आता पुढचं जे योगाच्या अवस्थेच्या मधले अनुभूतीचं दान जे आहे ते आता आयतच मिळते, काही करायला लागत नाही. मी इथपर्यंत आल्यानंतर असं वाटतं की अरे झालं की नाही, त्याच्या पुढे बरंच आहे. आता ही अवस्था प्राप्त झाली की बस अजून आयुष्यामध्ये मिळवायचं जे आहे ते हीच आहे, अंतरंग अवस्था प्राप्त करणं. इंद्रियांच्या दारामध्ये सुखाची भीक मागत बसणार नाही. त्याच्यावरती महाराजांनी असं म्हटलेलं आहे, टाकेली पात्र म्हणजे भिक्षेचं पात्र. पात्र जोळी धर्म अधर्म आशा कोलाहळ चुकविला त्रिगुणांचा ओळसा. कोलाहल त्रिगुणांचा. मग तुम्ही बघा की शब्द नाही आहेत, मनामध्ये शांत आहे पण तरी देखील थोडंसं चलन आहे, असं पण असू शकतं. आणि ती जी गोष्ट आहे ती कशामुळे होते? त्रिगुणांच्यामुळे होते. चलन कुठल्या तरी प्रकारचं आहे ते जाणवते, अगदी शांतावस्था नाही आहे. म्हणजे अगदी चांगली इन्स्ट्रुमेंट्स जे असतात ना वाद्यांची वगैरे, त्यावेळेला आपण ज्या वेळेला ऐकतो त्यावेळेला ते आपल्याला ऐकणं एक वेगळं असतं, पण ज्या वेळेला ते रेकॉर्डिंग रूममध्ये ऐकतात त्यावेळेला त्यांना सगळं शांत असलं तरी त्यांना ते सांगतात की इथं नॉईज आहे. आतमधून त्या इन्स्ट्रुमेंटचा एक नॉईज असतो, तो बाहेर ऐकू पण येत नाही, पण त्या रेकॉर्डिंग करणाऱ्या एक्सपर्ट लोकांना तो कळतं की नॉईज आहे. तसं आहे की इथं वृत्ती नाही आहेत, काही नाही, शब्द नाही आहेत, काही नाही, परंतु तरी देखील असं स्वस्त का नाही वाटत आहे? नॉईज आहे, त्रिगुणांचा प्रभाव आहे. कारण की त्रिगुण त्याच्यानंतर वृत्ती निर्माण होणं
वृत्ती निर्माण होण्याला सपोर्टिंग ती वृत्ती अभिव्यक्त होण्यासाठी म्हणून शब्द, आणि मग शब्दासहित वृत्ती प्रगट होते. म्हणून अगोदरपर्यंत त्रिगुणांची हालचाल असते, म्हणजे कुठला तरी भाव निर्माण होतो, आणि मग त्याच्यानंतर वृत्ती निर्माण होते, शब्दासहित ती प्रगट होते. एवढं सगळं झटकन होतं, त्यामुळे आपल्याला कळत नाही की असं स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये. पण महाराजांनी हे स्पष्ट केलं की या ठिकाणी कोल्हाळ चुकवला त्रिगुणांचा ओळसा. म्हणजे जो त्रासदायक ठरेल अशा प्रकारचा तो त्रिगुणांचा जो कोलाहल आहे, तो छोटासा नॉईज म्हणतो आपण त्याला, किंवा मोठा नॉईज, तो सगळा चुकवला त्रिगुणांचा. न मागे भीक आता भीक नाही मागणार इंद्रियांच्या दारामध्ये सुखाची. न मागे भीक आता हाची झाला भरवसा, ओळली 17वी कृपा केली. 17वी म्हणजे जीवनकला, जिला आपण कॉन्शियसनेस किंवा जाणीव म्हणतो. ती शुद्ध स्वरूपामध्ये, ती शुद्ध स्वरूपात येणं ही कृपाच आहे. प्रयत्न आपण करतो आहोत, पण प्रयत्न करणाऱ्यावरतीच कृपा होत आहे हे जरी खरं असलं तरी देखील प्रत्येक वेळेला प्रयत्न करताना ती जाणीव अतिशय शुद्ध स्वरूपामध्ये येईल असं काही सांगता येत नाही बाबा. बऱ्याच अभ्यासानंतर मग ती जाणीव स्पष्ट होते, आणि मग ती जाणीवच पहिल्यांदा स्पष्ट करून ती बाकी काहीही करू देत नाही. न मागे भीक आता काय कशाची गरज नाही. न मागे भीक आता हाची झाला भरवसा, ओळली 17वी, तिने कृपा केली आता जीवन कला. तिने पुरविली इच्छा, ऊर्ध्वमुखे आळविला. स्वामीजी नेहमी सांगत असत, ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद. ऊर्ध्वमुखे म्हणजे वर तोंड करून सोहम सोहम म्हणत बसले असा त्याचा अर्थ नाही. जाणीववरती मस्तकामध्ये नेण्याची ज्या व्यक्तीला सवय आहे त्याला ऊर्ध्व म्हणजे वरतीच असणे. आपली एकंदर जाणीव जी आहे ती त्या ठिकाणीच अनुभवाला येते. हा जो भाग आहे तो सेन्सेशन सगळ्या प्रकारचं इंटरप्रिट करण्याचा भाग आहे. त्याचबरोबर विचार करताना पण आपण तिकडंच लक्ष ठेवत असतो. आपाप वर लक्ष जातं. म्हणजे ज्या लोकांना हा भाग आहे त्या लोकांचं लक्ष वरती जातं. आणि मग ऊर्ध्वमुखे म्हणजे वरती लक्ष ठेवून. रामकृष्ण असं म्हणत असत की माझ्या मनाची गतीच ऊर्ध्व आहे, झटकनवर. आळविला सोहम शब्दाचा नाद. सोहम साधना अनेक ठिकाणी महाराजांनी व्यक्त केलेली आहे. तुकाराम महाराजांनी अगदी त्या नाथांच्या चरित्रांमध्ये वेगळे वेगळे जे नाथ होऊन गेले त्यांच्या चरित्रांच्या मधनं पार्वती शंकराला विचारते की तुम्ही कुणाचं ध्यान करता. तर ते म्हणले श्रीरामाचं ध्यान करतो. कोण हा श्रीराम तुमच्यापेक्षा मोठा आहे. त्याच्यावरती शंकर उत्तर देतात, सोहम श्रीराम अंतरी तेणे मी कृतकृत्य गौरी. सोहम श्रीराम. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद. सोहम शब्दाचा जप केलेला नाहीये. प्रत्येक शब्द तुम्ही बघितलात तर त्याला एक अशी सूक्ष्मता आहे विलक्षण.
त्याच्यात रमून तो नाद पकडणे, सोहम शब्दाचा नाद, म्हणून आळविला असा शब्द वापरलेला आहे. अरूप जागविला दाता, जो दाता व्यक्त स्वरूपातला नाहीये, अरूप आहे, फक्त तो जाणवला जातो. त्याच्याकडनंच हे सगळं इच्छा वगैरे पुरवली जाते, सांगितलं जातं, प्रेरणा दिली जाते. म्हणून या तत्वाचा अनुभव घेण्याची प्रेरणा फार लोकांना नसते. देवाला फुल व्हायला, नारळ व्हायला वगैरे, त्याच्यातला निम्मा परत आपल्याला आला पाहिजे, हे सगळं हे सगळं सोपं आहे. पण अरूप जागविला दाता म्हणजे अस्तित्व, ज्याच्यापासून सगळ्या वृत्ती निर्माण होतात, तो अरूप दाता, अरूप जागविला दाता म्हणजे अंतःकरणच जागवलं. त्याला जागवलं नाही, तो जागाच असतो, आम्ही झोपलेलो असतो. अंतःकरण त्याचाच छंद घेऊन, अरूप जागविला दाता घेऊन या छंद, घेऊन या आला दान, निजतत्व निजबोध स्वरूपे मिळविले, नावे ठेवीला भेद. आत्मस्वरूपामध्ये मला त्याने मिळवून घेतलं. म्हणजे मी आत्मस्वरूप प्राप्त करून घेतलं असं म्हणत नाही, मिळवून घेतलं. भूमिका अंतःकरणाची सौम्य पाहिजे, नम्र पाहिजे. ज्ञान जर का ग्रहण करायचं असेल तर चढ्या भूमिकेतनं ज्ञान प्राप्त होत नाही. अंतःकरणाचा चढेपणा. आम्ही ध्यान करतो 3 तास करा. अरूप जागविला दाता घेऊन या छंद, घेऊन याला दान, निजतत्व निजबोध स्वतत्व. याचं दान घेऊन आला. म्हणजे खरा दाता तोच आहे किंवा जो हे ज्ञान देईल. अरूप जागविला दाता घेऊन या छंद, त्याचाच छंद घेतला. स्वरूपे मिळवेला वेळ, नावे ठेवीला भेद. आता फक्त त्याच्यातच माझ्यामध्ये नावाचाच भेद ठेवला त्यांनी. त्याला विश्वचैतन्य म्हणत असेल तर मला आत्मचैतन्य म्हणायचं, एवढंच फरक आहे. चैतन्य एकच. स्वरूपी मिळविले, नामे ठेवीला भेद. शब्द हा बहुसार. शेवट यायला लागला हळूहळू अभंगाचा. सगळी प्रक्रिया इतकी सूक्ष्म सांगून झालेली आहे की त्याची माझी एकरूपता कशी झाली. स्वरूपामध्ये ज्या वेळेला चित्त रमून जातं, स्वरूपाचं अनुसंधान करता करता स्वरूपाशी तदाकार होऊन जातं, स्वशी तदाकार होऊन जातं. स्वरूप म्हणजे काय म्हटलं तरी देखील आम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येत नाहीत. रूप नाहीच आहे तिथे. स्वची जाणीव हेच रूप आहे. जे जे काही संवेदनातनं जाणवतं, आंतरिक संवेदना का होईना, ते सगळं रूप आहे. मग हे कसली संवेदना आहे? अस्तित्वाची जाणीव ही संवेदना. बाह्यता नाही आहे काही. स्वरूपी मिळविले. आता ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर आता देवात आणि माझ्यामध्ये फक्त नावाचाच भेद राहिलेला आहे. आता भेद राहिला नाही. पण महाराज असं म्हणतात त्यांनी असं करून घेतलं, त्यांनी स्वरूपी मिळविले. मी असं तिथं पोचलो असं म्हणत नाही. तशी वृत्तीच नाही राहिलेली. सगळं देवच करतो असं म्हणायचं आणि आतून मात्र अशी वृत्ती असायची की नाही आम्हीच करतो. इथं अगदी सूक्ष्मातली सूक्ष्म गोष्ट की ईश्वराच्या
जाणीवेमध्ये, अस्तित्वाच्या जाणीवेमध्ये चित्त विलीन होत आहे, अशी जी स्थिती आहे त्या ठिकाणी त्यांनीच आणलंय. मी आलोय असं म्हणत नाही, मी किती वर्ष ध्यान करतोय अहो असं ते म्हणत नाही. त्याने मला ओढून घेतलं. स्वरूपी मिळविले नावे ठिबेला भेद. नावाचाच भेद आहे आता. पण तरी देखील आता कशाची गरज नाही. इतकंच काय, तर ज्या शब्दांचा उपयोग करून घेऊन मी इथपर्यंत आलो ते पण शब्द विराम पावलेले आहेत. मंत्राचे शब्द पण विराम पावलेले आहेत. सर्व प्रकारच्या प्रवृत्ती विराम पावलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारची प्रयत्नशीलता राहिलेली नाहीये. प्रयत्न शून्य अशी स्थिती प्राप्त झालेली आहे. कुठलाच प्रयत्न नाहीये. सहज स्थिती. अस्तित्वाच्या जाणीवेमध्ये पहिल्यांदा चित्त राहिलं आणि ती जाणीव विराम पावली. तत्वामध्ये साक्षात्कार. ऐकायला खूप बरं वाटतं. जाणीव विराम पावली. ती जाणीव शुद्ध स्वरूपात येता 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 नाकी नऊ येतात अक्षरशः. पण जेव्हा या प्रकारचे अभंग आपण ऐकतो किंवा ज्या वेळेला त्यांचा आपण अभ्यास करतो त्यावेळेला हे लक्षात ठेवलं पाहिजे की याच्या पाठीमागे खूप 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 आहे आणि आपल्याला ते अनुभवायला यावं याच्यासाठीच ते शब्दांमध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही या मार्गाने जा. त्याचाच उपदेश करतायत. शब्द हा बहुसार. जरी का सगळे शब्द संपून जातात, सर्व प्रकारच्या वृत्तीत गेलेल्या आहेत. एखादाच मंत्राचा शब्द वगैरे आहे, तो पण मंत्राचा शब्द काही काळानंतर स्वतत्वावरती जाणीवेने अवधान केंद्रित झालं. आता त्या जाणीवेमध्ये आहे, त्यानंतर ती जाणीव पण विराम पावली, तत्वस्वरूप. पण हे सगळं झालं, याचं वर्णन करून झाल्यानंतर महाराज असं म्हणतात की शब्द हा बहुसार. खूप त्याच्यामध्ये सार आहे. तुम्ही एकदम सोडू नका. शेवटी जरी का तो जात असला, सुटून जातो, त्याच्यानंतर काही राहत नाही, पण तुम्ही मुद्दामून सोडून देऊ नका अजिबात. नामाचा शब्द, मंत्राचा शब्द चालवत राहिला पाहिजे. चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरू नये. स्वामींची आठवण प्रत्येक अभंगाशी प्रत्येकाशी जोडलेली आहे. चालता बोलता धंदा करिता असं म्हणतात, नेहमी म्हणायचे, धंदे करता नाही. धंदा करिता, प्रातःकर्तव्य करता, नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. तर नामस्मरणाचा समास अप्रतिम. तर शब्द हा बहुसार, उपकारांची राशी. तो सहज येतोय आत्मधनं, हे देवाचे तुमच्यावर उपकार आहेत, ही भूमिका ठेवली पाहिजे. महाराज शिकवत आहेत की आमचं ना सारखं नाम चालू असतं. अरे गप्प बस. देवाच्या कृपेने नाम चालू आहे अशी तुझ्या मनात जाणीव कर, ठेव. त्याची सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट करू नकोस. शब्द हा बहुसार, उपकाराची राशी, चालविला मागे येतील त्यांच्यासाठी. माझा तुम्ही कशासाठी करता आहात? चालविला मागे येतील त्यांच्यासाठी. जे म्हणून या मार्गावरतून येतात त्यांना त्या ठिकाणी येत असताना फार अडचणी येतात आणि मग त्यांना करावं काय सुचत नाही. त्यावेळेला मागे येतील त्यांना सांगितलं की अरे हे मंत्र आहे ना, हा नाम आहे ना, याचा आधार घे आणि थोडं पुढे जा. मग हळूहळू ते नाम विराम पावायला लागेल, हळूहळू तो मंत्र विराम पावावा लागेल. पण लक्ष मात्र, अवधान मात्र स्ववरती केंद्रित करण्याची अत्यंतिक आवश्यकता आहे. ते समजा का केलंच नाही तर मग थोड्याच वेळामध्ये बुद्धिशून्य काहीच उरत नाही
आणि बुद्धिजन्य काही जर का नसेल तर चित्ताला रिपीटेडनेसचा कंटाळा येतो, त्याला व्हेरिएशन पाहिजे. पण बुद्धिजन्य जर का असेल, स्ववरती लक्ष केंद्रित करण्यासाठी मॅक्झिमम बुद्धीचा वापर करायला लागतो, की इतर तर काही निर्माण होत नाही ना, हे सगळं बघायला लागतं, अलर्ट राहायला लागतं. एकदम काहीतरी झालं आणि ते मला कळलंच नाही, अशा प्रकारचा योग बरोबर नाही, मला कळलं पाहिजे. मग त्याच्या ह्या स्टेप्स आहेत, त्यानुसार तो शब्द जो आहे तो शब्द चालवता 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 आता त्याची आवश्यकता नाही अशी अवस्था कशी प्राप्त झाली की शब्द उठणं जे आहे ते शांत होऊन जातं आणि तत्वाची जी जाणीव आहे ती जास्तीत जास्त स्पष्ट होते. तया जाणीवे माझी मन सोहम भावे होता लीन, सच्चिदानंद श्रीहरी दर्शन घडे नित्य. मग स्थूल सूक्ष्म आघवे पाहावे ते हरिमय व्हावे, ऐसी अवस्था स्वभावे प्राप्त होय. स्वभावे म्हणजे आत्मभावाने स्वचं अस्तित्व, भाव याचा अर्थ अस्तित्व, स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेने स्वच्या अस्तित्व भावाने प्राप्त झालं. मग ऊर्ध्वमुखे आळवीला सोहम शब्दाचा नाद स्टेप आहे. वरती लक्ष मग ते कायमच राहतं, वरती लक्ष, त्याच्यामध्ये काही नंतर थोड्या वेळानंतर ते खाली येऊन कुठेतरी गावावर फिरून येतं असं जनरली होतं आपलं. परंतु प्रत्येक वेळेला ज्या वेळेला त्या योग्य अशा योगिक स्थितीमध्ये आपण पोचलेलो असतो त्यावेळेला सहसा स्वतःच चित्त जात नाही इकडे तिकडे, त्यालाच धरून राहतं. ती जी अवस्था आहे त्याचं वर्णन करतं. मग त्याच्यानंतर शब्दाची आवश्यकता नाही अशी कंडिशन आली तरी देखील शब्द हा बहुसार उपकारांची राशी, त्याने तिथपर्यंत आणलं. शब्द हा बहुसार उपकारांची राशी चालविला मागे येतील त्यांच्यासाठी. त्यांना सांगितलं तुम्ही हे करत जा, हे नाम घ्या, हा मंत्र घ्या, सोम म्हणा, जप करी ऐसा अखंड खंडेना अखंडित मना होय जागा. नामदेव महाराजांचा. आणि मग त्याच्यामध्ये असं ते म्हणतात की सोहम मंत्र चालव. त्या सोहम मंत्राला एक विशिष्ट आकार नाही आहे, स्वकडं नेण्याची धारणा त्याच्यामध्ये गुंफलेली आहे. असं करता करता तो मंत्र पण निघून जातो. काही काळानंतर स्ववरती जाणीव केंद्रित झाली, अस्तित्वाच्या जाणीवरती अवधान केंद्रित झालं की मग त्याच्यानंतर तो सोहम मंत्र पण निघून जातो. काहीच काळानंतर निघून जातो. एकदा अवधान का स्ववरती केंद्रित झाला की सगळं निघून जातं, स्थिर झालं की सगळं निघून जातं. ते खाली आलं की मंत्र पकडायचा, आधार घ्यायचा, पुन्हा तिथं जायचं. मंत्राचा आधार घेत 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 जसं कठड्याला आधार घेत 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 माणूस पायरी चढतो त्याप्रमाणे मंत्राचा आधार. कठडा पकडणं हा उद्देश नाही आहे, वर चढणं हा उद्देश. तसं आहे की ते सगळं निघूनच गेलं. शेवटची समाधीचं वर्णन करताना विराम प्रत्यय अभ्यासपूर्व विराम, जाणीव पण विलीन झालेली आहे तत्वामध्ये, अशी जी स्थिती विराम, थोडाच काळ, मग पुन्हा तशी स्थिती प्राप्त झाली. विराम होता असं अंतःकरणाला प्रत्यय आला की काही नव्हतं. हा अभ्यास विराम प्रत्यय अभ्यासपूर्व संस्कार शेष अन्य. सगळ्यात ती जी शेवटची समाधी आहे ती, अगोदरची समाधी आहे ती जाणीवेच्या प्रांतामध्ये आहे. अस्तित्वाच्या जाणीव झाला की समाधीच, 2च मिनिटं अस्तित्वाच्या शुद्ध जाणीवेत होतं, मग ती समाधीच आहे. पण 2 मिनिटाची का असेना ती समाधीच. तुम्ही लक्षात ठेवा की एकदम 3 तास बुडून गेले अशी जी कल्पना असते ती सोडून दिली पाहिजे.
कारण की मोठ्या मोठ्या लोकांच्या ह्याच्यामधून आपण काय काय वाचत असतो चरित्रांच्या मधून. 16 तास ते ध्यान करतात. जाऊ दे ना, तू 16 मिनिटं सुद्धा तू बसत नाही. 16 तास ते ध्यान करत, त्यांचं ते बघतील. आपलं आपण बघायचं, आपलं आपण बघायचं. आपल्याला 2-4 मिनिटं जरी का अशा प्रकारची अवस्था प्राप्त झाली की कुठल्याही प्रकारचे शब्द नाहीत आणि केवळ शुद्ध अस्तित्वाची जाणीव, समाधीच आहे समजायचं, संप्रज्ञात. पण त्याच्या पलीकडे एक असंप्रज्ञात समाधी आहे. त्याचं वर्णन करताना विराम प्रत्यय, म्हणजे जाणीव पण विलीन होऊन गेली असा विराम प्रत्यय, ते अंतःकरणावरच कळतं की काही नव्हतं, त्याला प्रत्यय असं म्हणतात. विराम प्रत्यय अभ्यासपूर्व संस्कार शेषः अन्यः, असे ते समाधीचं योगसूत्रकारांनी वर्णन केलं. पण त्याचं पण वर्णन वाचावं, ऐकावं, जरूर ऐकावं, वाचावं. याचं कारण असं आहे की आम्हाला जायचं कुठं आहे शेवटी हे लक्षात आलं पाहिजे. आमचं की ना आज 38 तास जॉब झाला, होऊ दे ना मग. पण गावभर सांगितल्याशिवाय तुला राहत नाही, किमान 5 लोकांना सांगितल्याशिवाय तुला राहत नाही की माझा त्याच्यामध्येच राहा. स्वामी म्हणायचे ते गुलाबजाम जसे पाकामध्ये बुडून राहतात आणि त्यांच्या आत बाहेर सगळीकडे पाक असतो, तशा प्रकारे हे संत परमात्म्यामध्ये बुडून राहतात. आणि नेहमी उदाहरण द्यायचे. आणि मला म्हटले की नेहमी मी गुलाबजामचं उदाहरण देतो, पण मला गुलाबजाम तितकेसे आवडत नाही. पण तो उदाहरण म्हणून छान आहे की तो गुलाबजामुन त्या ह्याच्यामध्ये बुडून राहिला, आत पाक बाहेर पाक, सगळीकडे पाकच पाक आहे. तशा प्रकारे परमात्मा त्याच्यामध्ये चित्त बुडून राहिलेलं, आत बाहेर सगळं. हे आत बाहेरी मियाची कोण दिले, जग निखिळ माझेच होतं. हे सगळं ऐकायला वाजायला छान वाटतं. आम्हाला ती अनुभूती यायला पाहिजे ना. 1-2 मिनिटाचं असं ठरवलं पाहिजे की 1-2 मिनिटं तरी अशी गेली पाहिजेत. 1 तासाच्या ध्यानामध्ये 1-2 मिनिटं मिळतील. तुम्ही जर का त्याच दिशेने गेलात तर जास्तीत जास्त पण मिळतील. पण 1 तास मी बुडून राहील अशी जर कल्पना करायला लागलात तर तुमचं ध्यानच लागणार नाही. पण जे काही आपण जिथं आहोत त्या ठिकाणी, तिथून आम्हाला पुढे जायचं आहे. त्या ठिकाणी मला हे कळलेलं आहे, केवळ अस्तित्वावरती राहणे, मंत्राचा वापर करणे, शब्द हा बहुसार, उपकारांची राशी, चालविला मागे येतील त्यांच्यासाठी, मागा आली वाट सिद्ध ओळीची जैसी. अनेक सिद्ध जणू काही ओळीनी आले. मागा आली वाट सिद्ध ओळीची जैसी, तरले गा आणि काही विश्वास. आणि याच्यावर ते विश्वास ठेवून ज्यांनी साधना केली याच प्रकाराने, याच मार्गाने, ते तरले गा आणि काही विश्वास. वर्मते एक आहे दृढ धरावा भाव. दृढ धरावा भाव, अस्तित्वाचा भाव. भाव म्हणजे असणे, अस्तित्व धरून ठेवावं. स्वचंच अस्तित्व, बाकी कुणाचं अस्तित्व, परमात्म्याचं म्हणा तुम्ही वाटलं असतं. पण सेपरेट कुठली तरी परमात्मा नावाची गोष्ट इमॅजिन करून ते धरण्यापेक्षा स्व हे अगदी शुद्ध स्वरूपामध्ये परमात्मा तत्वच आहे, ते आत्मतत्व हे. तरले गा आणि काही विश्वासी. वर्मध्ये एक आहे दृढ धरावा भाव, जाणीव नागवण. जोपर्यंत जाणीव यापर्यंत पोचणंच फार अवघड आहे. कारण की विचारांपर्यंत पोचणं फार शक्य आहे, कारण की आपल्याला सवयच असते त्याची. ज्यावेळेला तत्वाचा आम्ही विचार करतो त्यावेळेला ते कम्फर्टेबल असतं, कारण की विचाराच्या प्रांतामध्ये असताना आम्ही नेहमी द्वैतात असतो आणि त्यावेळेला नेहमी आम्हाला ते तसंच सवय असल्यामुळे ते कम्फर्टेबल वाटतं. कारण त्या तत्वाचा विचार करणे, योगस्थितीचा विचार करणे, या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही कम्फर्टेबल असतो. पण ज्यावेळेला का आम्ही शांत बसतो आणि वृत्ती शांत होतात आणि त्यावेळेला मला कुठलाही शब्द नाही अशा अवस्थेमध्ये केवळ जाणीवेवरती राहायचं असतं. हे सगळं आम्हाला कळलं पाहिजे, ही प्रक्रिया आहे. मग ती जाणीव विलीन होण्यासाठी काहीही प्रयत्न करायचे नाहीत, ती आपोआप विलीन होईल योग्य वेळेला. मॅच्युरिटी त्या योगस्थितीची निर्माण झाली की ते आपोआप विलीन होईल.
प्रयत्न करू नको आणि त्याची आकांक्षा पण करू नको, काही करू नको. तुझं काम एवढंच आहे की अस्तित्वाच्या जाणीवेला धरून मंत्र चालव, मंत्र पण विरून जाईल आणि मग शुद्ध जाणीव स्वरूपामध्ये राहशील. विलीन होण्याचा क्षण एक दोन येऊन जाते, पण त्याची पण अपेक्षा करू नकोस. महाराजांचा अभंग बघितला तर हे सगळं त्यांनी केलं असं म्हणतात. घेऊन आला दान निजतत्व निजबोध स्वरूपी मिळविले, त्यांनीच स्वरूपामध्ये मिळवून घेतलं, स्वरूपी मिळविले, नावे ठेवीला भेद. हे सगळं ईश्वर शक्ती करून घेईल, पण तू तिथपर्यंत जा, समजून घेऊन तिथपर्यंत जा. न समजता मी बसलो आणि मला काही न कळता मी तत्वामध्ये विलीन झालो पाहिजे असा भ्रम धरू नकोस. कारण की हा ज्ञानमार्ग आहे. ज्ञानमार्गामध्ये मला कळतच नाहीये अशी स्थिती नसते. पण शाब्दिक कळणं ही गोष्ट पण नसते. प्रत्यक्ष तुमचे ते बोल कोरडिया गोष्टी मजसवे मिठी अंग संगे. विद्वानांचे बोल हे कोरड्या गोष्टी असतात, पण माझ्या बरोबर त्याने मिठीच मारलेली. तुकाराम महाराज अशा प्रकाराने हे सगळं करता 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 म्हणून जाणीव नागवणं लागो नेदी ठाव. तर जाणीव जोपर्यंत आहे तोपर्यंत अगदी तत्वाचाच अनुभव नाही आहे, तत्वाच्या प्रकाशात आहेस एवढंच लक्षात ठेव. जाणीव नागवणं न गवणं म्हणजे कपल्लक होणं नव्हे, नागवणं याचा एक जो अर्थ आहे की नागवला त्याला, म्हणजे कपल्लक केला किंवा सगळं त्याचं हिरावून घेतलं वगैरे. पण गवसणे याला धरून आहे ते नागवण. जाणीव जोपर्यंत आहे तोपर्यंत गावत नाही. लागो नेदी ठाव, त्या तत्वाचा ठावच ते लागून देत नाही. कारण की जाणीवेपर्यंत आला म्हणजे मोठा टप्पा गाठलेला आहे, आता अजून काही करायचं पण नाहीये. पण हेही लक्षात ठेव की ती पण विलीन व्हायची आहे. तू गडबड करू नकोस, तू शुद्ध जाणीवेमध्ये राहा. जाणीव नागवण लागो नेदी ठाव म्हणून हे संग टाके. जाणीवेला सुद्धा धरून ठेवण्याचा संग नको. बाकीचे सगळे तर संघ सोडलेलेच आहेत अगोदर. म्हणून संग टाकी सेवी अद्वैत भाव. तुका म्हणे मागा संती हाच केला उपाव. मागे संतांनी हाच उपाय केला. परत शेवटचा भाग पाहायला पाहिजे आपल्याला, कारण की तितकंसं सोपं नाही आहे ते. कारण की एकदम अल्टिमेट गोष्टीच्या बद्दल बोललेलं आहे आणि पहिल्यापासून कसं गेले आणि योगस्थितीमध्ये आल्यानंतर काय काय अनुभव आले सगळं काही या अभंगामध्ये सांगितलंय. परत एकदा ओव्हरव्ह्यू आणि त्याच्यातला शेवटचा भाग पुढच्या वेळेला बघू. हरि ओम तत्सत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत. तो सत कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम.